2008 पासून आम्ही रेड लाईट एरियामध्ये काम करायला सुरुवात केली. बरं. तिथे एक पाळणाघर चालवलं. क्या बात! आजही ते पाळणाघर तिथे आहे बरं. आणि तिथे स्टाफ ठेवलेला आहे. आम्ही स्वतःही लक्ष देतो आणि ते पाळणाघर रात्रीचं चालतं. अच्छा. रात्री त्या मुलांना 6 वाजता घेतो आम्ही, हं. 5-6 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता त्यांना सोडलं जातं. बरं. असं ते पाळणाघर आम्ही तिथं मग त्या संपर्कातून हळू-हळू तिथल्या महिलांशी आमचा संबंध येऊ लागला. मग पहिल्यांदा काही 2 महिला, 5 महिला, 10 महिला ज्या त्रस्त होत्या, ज्यांच्यावर काही अत्याचार होत होते, अशा महिलांना आम्ही तिथून रेस्क्यू केलं, सोडवलं त्यांना तिथून. बरं. अ, पोलिसांचा कधी कधी पोलिसांची मदत घेऊन, मग कोर्टातून ऑर्डर घेऊन आणि कायद्याची मदत घेऊन आम्ही त्यांना आजपर्यंत 700च्या वर महिलांना आम्ही ज्या भारतातल्या होत्या, सेव्हन सिस्टर्स वगैरे हे जे भाग आहेत भारतामधले, तिकडून जास्त प्रमाणात महिला येतात आणि नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये त्या महिलांना आम्ही त्या देशांच्या ज्या संस्था होत्या काम करणाऱ्या, त्या सरकारच्या हातामध्ये त्या महिलांना आम्ही सुखरूप सोपवलं. बरं. त्या महिला जेव्हा काही महिलांना तर आम्ही अवयव त्यांचे शिवून त्यांना त्यांच्या त्यांच्या देशांच्या ताब्यात दिलं.